समितीचे सर्व इथं पदाधिकारी उपस्थित आहे। महाराष्ट्र एकीकरण करण्याकरता त्यांच्या काय मागण्या आहे, जळगाव जिल्ह्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या मागण्या आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण करण्यासाठी त्यांच्या कोणत्या कोणत्या मागण्या जाणून घेऊ काय आपलं। आम्ही गेली 68 वर्ष मी रमाकांत कोल्हेस्कर महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक कार्यकर्ता। आम्ही नागपूर अधिवेशन मध्ये आमच्या व्यथा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि इतर सर्व पक्षीय आमदारांकडे आपण मांडण्यासाठी काल आलेलो होतो आणि आज आपली मीटिंग माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशोक यांच्याशी झालेली आहे, सविस्तर झालेली आहे। आमची मागणी एकच आहे की ज्यावेळेला 1956 ला प्रांतवार भाषावार प्रांतरचना झाली आणि हा जो मराठी बहुबल्य प्रदेश जो आहे, जे 865 गावं आहेत, ही महाराष्ट्राला जोडण्याचं सोडून कर्नाटकाला जोडण्यात आली आणि त्यावेळेपासून आतापर्यंत गेले 68-69 वर्ष आम्ही हा लढा जिवंत ठेवलेला आहे। तर हा जिवंत लढा याच्यासाठी ठेवलेला आहे की आम्ही आमच्या भाषेच्या राज्यात जाऊ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जो आम्हाला अधिकार जो मिळालेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण गेली 69 वर्ष त्या ठिकाणी लढत आहोत आणि जाणून बुजून मराठी भाषिक म्हणून आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये कोणतेही सरकार असेल, कोणताही पक्ष असेल, हे सर्वजण आम्हाला नाहक त्रास करतायत, मराठी भाषिकांना नाहक त्रास करतायत। तर ह्या व्यथा सांगण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो। महाराष्ट्राचे कित्येक असे गाव आहे, कित्येक असे तालुके जे महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राचे ते गावं होते आणि ते बॉर्डर जेव्हा पडली आणि राज्याचे जेव्हा विभाजीकरण झालं तेव्हा ते कर्नाटकमध्ये गेलं असं वाटतं। त्यावेळेला ज्यावेळेला भाषावार प्रांत रचना झाली त्यावेळेला मराठी बहुबल्य प्रदेश जो होता, जे 865 गावं जी आहेत ती कर्नाटकामध्ये जबरदस्तीने डांबली गेली। ती आम्ही आमच्या भाषेच्या राज्यामध्ये आपण येण्यासाठी संघर्ष गेली 69 वर्ष आपण संघर्ष करत आहोत। आपली तिसरी पिढी आज संघर्षामध्ये काम करते। इतका त्रास आम्हाला तिथं होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून पण जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी आम्हाला कदाचित मिळत नाही आहे। या ठिकाणी बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी असतील, हे लोक या ठिकाणी आरामशीर गुण्यागोविंदाने राहतात, परंतु आपण या देशाचे असून या राज्याचे घटक असून देखील आम्हाला त्या ठिकाणी राज्यामध्ये येण्याचा प्रयत्न नाही करतायत। तर त्यांनी लाठीकाठी काढल्या, झेल झाली आणि आमची विनंती एकच आहे की ज्यावेळेला आपण आंदोलन आमचं दाबण्यात आलं त्यावेळेला आपण 2004 ला सुप्रीम कोर्टामध्ये आपण जी केस दाखल केली, परंतु त्या केस देखील महाराष्ट्र सरकारने दाखल केली, तर त्या केसीचा देखील पाठपुरावा होत नाही आहे। आणि कर्नाटकामध्ये ज्या वेळेला या संदर्भात विचार येतो त्यावेळेला सर्व राष्ट्रीय पक्ष असतील किंवा सर्व आमदार खासदार असतील कर्नाटकासाठी एकत्रित येतात, परंतु दुर्दैवाची ही गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी भाषिकांना कर्नाटकामध्ये ज्यावेळेला सीमावासियांना त्रास होतो त्यावेळेला इथले सर्व पक्षीय आमदार किंवा सर्व पक्षीय मंत्रिमंडळ एकत्र येत नाहीत, हीच मनाला खंत वाटते। आणि हे सांगण्यासाठी आज आम्ही गेले 2 दिवस या ठिकाणी आहोत आणि आज आमची भेट झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला चांगला सहकार्य दिलेला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे। त्यांची भेट घडवण्यासाठी जयंतदादा पाटील आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या सर्वांनी परिश्रम घेऊन आज आमची भेट चांगली झालेली आहे। एकूणच जे महाराष्ट्रवासी होते ते कर्नाटकवासी झाले, म्हणजे राज्याचे जेव्हा भाषावाद आणि भाषेच्या मुळे जेव्हा विभाजन झालं त्यामुळे 865 परिवार म्हणजे 20 लाखापेक्षा जास्त मराठी माणसं ही कर्नाटकमध्ये राहतात। कर्नाटकमध्ये राज्यामध्ये त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचाराला ते बळी पडत आहे आणि आता त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उचलला। या अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायाची मागणी करण्याकरता ते नागपूरच्या विधान भवनला आले। ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट त्यांनी घेतली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांना हा समन्वय घडवून आणलेला आहे। आणि शिवाजीराव पाटील होते याच्यामध्ये आणि नरखे साहेब होते आणि या बैठकीनंतर आता कुठेतरी ते महाराष्ट्र एकीकरणाचा प्रश्न हा मिटला पाहिजे। या 20 लाख बांधवांना, मराठीकर बांधवांना महाराष्ट्रामध्ये घेतलं पाहिजे। कुठेतरी ज्या प्रकारे बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर राहणारे लोक हे घुसून अंदर येतात, बांगलादेशचे काही बांगलादेशी या भारतात प्रवेश करतात, ते इथं राहतात, नांदतात, आधार कार्ड बनवून इथं जगतात, सर्व शासकीय योजनेचा लाभ घेतात, परंतु महाराष्ट्रकर असून त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याचा अधिकार नाही, हा प्रश्न यांनी विचारला आहे। मी कॅमेरा पर्सन
दिलीप सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.